व्होट बँक सैनिक समाज पार्टीची व्होट बँक तयार झालेली आहे. सैनिक समाज पार्टीच्या अनुग्राउंड तुकाराम ढफळे यांच्या अनुग्राउंड आणि बौद्धिक आंदोलनाने झालेल्या प्रचारामुळे सर्व जनता जागृत झाली आहे. जनतेला माहीत झालं आहे की यामध्ये क्वालिफाईड आणि इंटेलिजंट लोकांचा भरणा आहे आणि हे स्टडी लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत, जनता अभ्यासू आहे. आणि फक्त या लोकांनी ज्या अडाणी अल्पशिक्षित लोकांनी या लोकशाहीवर कब्जा केला होता त्यांना काढून टाकायचं असेल तर एकमेव हत्यार आहे ते म्हणजे मतदानाचं हत्यार आहे. आता यापुढे कोणतीही खर्चिक निवडणूक होणार नाही, दबावात निवडणूक होणार नाही. मतदार जागृत झाला आहे, सर्व सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर सामील होत चालले आहे. त्यामुळे ही व्होट बँक जी आहे सामान्य जनतेची व्होट बँक सैनिक समाज पार्टीचा आधार आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या आधाराने ही जनताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी पुढे आलेली आहे. आणि ही जनता छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार म्हणजे जनतेचं सरकार आणण्यासाठी तत्पर झाली आहे. आणि ही जनता या देशामध्ये परिवर्तन घडवून आणणार आहे आणि ऐतिहासिक कार्य घडवून आणणार आहे. त्यामुळे जनता ही जागृत करण्याचं एकमेव कार्य सैनिक समाज पार्टीमार्फत हाती धरलं होतं आणि ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि त्या कार्यामुळेच हा परिवर्तन घडणार आहे, सिस्टम बदलणार आहे, भ्रष्टाचार हटणार आहे, वंशवादी सत्तेपासून जाणार आहे आणि गुंडकृतीचे लोक जाणार आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन आणि ग्राउंड आंदोलन एकदम यशस्वी झालेलं आहे, यशस्वी होत चाललं आहे. आणि ते 2029च्या निवडणुकीमध्ये नक्कीच सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना जनता निवडून देणार आहे, अल्प खर्चात निवडून देणार आहे. आम समाजातील नागरिकांना आमदार खासदार मंत्री होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं ही व्होट बँक तयार झाली आहे आणि या व्होट बँकेच्या आधाराने सैनिक समाज पार्टी या देशातील राजकारण बदलणार आहे. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केलेला जयघोष हर हर महादेव आणि जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ अशा घोषणाने हा महाराष्ट्र दुमदुम निघाला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीची व्होट बँक ही छत्रपतीच्या नावाने सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे कोणाचीही टीका नालस्ती निंदा नालस्ती न करता सैनिक समाज पार्टीने व्होट बँक निर्माण केली आहे. आणि ह्या व्होट बँकेच्या आधारे सैनिक समाज पार्टी हे परिवर्तन घडवणार आहे, सिस्टम बदलणार आहे. त्या विशेष म्हणजे राजकारणातील लोक घाण लोकांना कधी प्रवेश मिळणार नाही, त्यांना वाव नाही आहे. परंतु प्रशासनामध्ये असणारे सज्जन अधिकारी, सज्जन कर्मचारी ह्यांनी पण अंतर्गत छुपा पाठिंबा सैनिक समाज पार्टीला इनडायरेक्ट पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन यशस्वी झालं आहे आणि ते जनतेच्या आधाराने यशस्वी होत चाललं आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.